जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो जीवन जो तुझा घर है, सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। रामावध में रामावध में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में। राधा मोहन शरणम हो, सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आणि सत्ताची जाणीव करून देणारी फक्त संत आहेत। आणि म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार अरे त्या संत महात्म्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत। संत महात्मे आपल्याला आई वडिलांच्या अंतःकरणाने आपलं हित जाणतात, म्हणून त्यांना मायबाप सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत। आई बघा कशी असते, आईचं अंतःकरण आणि संतांचं अंतःकरण एकच असतं। आई काय करते माहिती का, संत महात्मे ज्या पद्धतीने समाजाला सांगतात, पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। बाबांनो आता तरी जाग व्हा, आता तरी हिताचा विचार करा। संत महात्मे अगोदर गोड शब्दामध्ये सांगतात, पण गोड सांगून पण हे लोक ऐकायला तयार नाही, म्हणून संत महात्म्यांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील। पण शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकायला तयार नाही। मग मात्र संत म्हणतात, बाबा रे आता तुमच्या पाया पडतो रे बाबा, पण हिताचा विचार करा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना। अगदी तीच भूमिका आईची। आई पण बघा तुम्ही पहिल्यांदा काय करते, लेकराला जवळ घेते आणि गोड शब्दामध्ये सांगते,
बाळा अरे अभ्यास कर. ते शेजारचं पोरग बघ बर 80-90 हजार पगार आहे त्याला, मोठ्या गाडीमध्ये फिरतो. तू पण अभ्यास कर, मोठा हो. ते पोरग ऐकतच नाही. मग आई काय करते माहिती का? दांडक काढते. काय करते? दांडक काढते. बरं तिच्या आपल्या स्वतःच्या पोटच्या पोराला मारण्याची इच्छा असते का? नाही, पण मारावं लागतं का? त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. पण मारलं तरी ते पोरग ऐकत नाही. मग मात्र ती आई त्या पोराला बाळाला म्हणते, बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. अगदी तीच पद्धत आईची आहे. आणि म्हणूनच मातेची मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. जिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त आपल्या मुलाचा, आपल्या बाळाचा विचार असतो, ती आई आहे. जिच्या चित्तामध्ये फक्त आपल्या लेकराच्या कल्याणाचा आणि लेकराच्या हिताचा विचार करतो, ती आई आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतो, लेकुराचे हिता, 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 लेकुराचे हिता. वाहे माऊली सीता, वाहे माऊली सीता, सीता राधे राधे, अरे सीता राधे राधे. वाहे माऊली सीता, वाहे माऊली सीता, ऐसी काळभोळ्याची जाती, ऐसी काळभोळ्याची जाती रे रो. लेकुराचे हिता, वाहे माऊलीचे चित्ता, ऐशी कळवळ्याची जाती, तरीला भावे न प्रेते. लेकुराचे हित, माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची होते, तरीला भावे न प्रेते. अभंगाच्या प्रथम चरणामधून महाराज सांगतात, जिच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताचा विचार असतो, जी लेकराचं हित वाहते ती आई आहे. लेकुराचे हित, ज्या अडचणी, जी संकट आपल्या वाट्याला आली, ती संकट, ती दुःख आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक माई बाप्पाला वाटतं. आणि म्हणून जी फक्त लेकराच्या हिताचा विचार करते ती आई. म्हणून त्या आईचा आपण पण विचार केला पाहिजे. अलीकडे लोक आई वडिलावरती प्रेम न करता त्यांचं प्रेम आहे सत्तेवर, संपत्तीवर, नाही का, सौंदर्यावर. सत्तेसाठी वाटेल ते करतात लोक, खोटं बोलतात,
आहे की नाही? संपत्तीसाठी वाटेल तसं वागतात, सौंदर्यासाठी वाटेल ते, पण जे मायबाप आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांनी जपलं वाढवलं त्या माता पित्यांवर मात्र आपण प्रेम करत नाही. आई वडिलांवरती प्रेम करत नाही आपण, याचा अर्थ असा आहे की त्यांचं प्रेम आपल्याला सहजासहजी मिळतं. त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागतं का तुम्हाला? नाही. आणि सहज मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत कळत नसते. अरे आई वडील आपल्यावरती प्रेम करतात असं मी का म्हणते, कारण आपलं त्यांच्यावर